आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये। डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी। मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान। ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर। संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65। जुन्या मोटारसायकली खरेदी विक्री क्षेत्रातील आणि सोशल मीडियावर उच्च स्तरावर प्रसिद्ध असलेल्या माऊली बाईक होलसेलर या दालनाचं बोल्हेगाव फाटा अहिल्यानगर या ठिकाणी मोठ्या दिमाखात उद्घाटन झाले। जुन्या गाड्यांच्या खरेदी विक्रीसाठी अहिल्यानगरमधील सर्वात मोठा बाईक स्टॉक माऊली बाईकवाले यांनी उपलब्ध करून दिलाय। माऊली बाईकचे सर्वेसर्वा तसेच सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेले दिनेश जाधव यांनी 7वी शाखा या ठिकाणी सुरू केली आहे। तर या शाखेमध्ये प्रत्येक प्रकारचं लोन उपलब्ध करून दिलं गेलंय। ग्राहकांसाठी फक्त 5 ते 10 हजार रुपयांच्या डाऊन पेमेंटवर विविध गाड्या उपलब्ध करून दिल्या गेल्यात। नमस्कार, जय अंबे, जय श्री महाकाल। मी तुम्हा सर्वांची लाडकी सोनालीताई आणि दादाची लाडकी बहीण। तर आमच्या नाशिकमध्ये माऊली बाईक होलसेलरने खूप धुमाकूळ घातलाय आणि त्याच आमच्या नाशिककरांनी खूप यांच्या शाखेला खूप प्रेम दिलंय। तसंच दादांकडे जे पण गोरगरीब आहे, जे आपण गाडी घेऊ शकत नाही किंवा हप्त्यावर पण कोणी गाड्या घेऊ शकत नाही, त्यांच्यासाठी डायरेक्ट डाऊन पेमेंट मध्ये दादांनी खूप चांगली सुविधा केली आहे। आणि नाशिकच्या पब्लिकने तर भरपूर प्रेम दिले दादांना। तर अहिल्यानगर मध्ये पण तुम्हाला सगळ्यांना हीच विनंती, दादांना भरपूर प्रेम द्या। आज एक शाखा ओपन केली अहिल्यानगर मध्ये, पण कमीत कमी 5 ते 10 शाखा ओपन झाल्या पाहिजे आणि ही सेवा खास आपल्या गोरगरिबांसाठी आहे। आणि दादाला तुम्ही खूप प्रतिसाद द्या। दादा तुम्हाला अजून चांगल्या ऑफरसाठी उत्सुक होईल आणि तुम्हाला मदत करेल। आणि मी एकच सांगते, मी एवढे लांबून नाशिक जिल्ह्यातून इथपर्यंत का बरं आले, का दादांची माऊली बाईक होलसेल खरीच ब्रँड हेच सांगाल। तर मी आलो इथं, तर तुम्ही पण या आणि ह्या माऊली बाईक शोरूमला तुम्ही लवकर भेट द्या आणि चांगल्या गाड्यांचा प्रतिसाद घ्या। मी दिनेश जाधव। तर आपलं अहिल्यानगर मध्ये बोलेगाव फाटा येथे 7व्या शाखेचं ओपनिंग केलेलं आहे। तर अहिल्यानगरकरांच्या सेवेमध्ये मी चांगल्या बाईक घेऊन आलेलो आहे, खूप साऱ्या बाईक आणलेल्या आहे। त्यांना एकदम कमीत कमी डाऊन पेमेंटवरती 5 ते 10 हजार रुपये डाऊन पेमेंटवरती गाड्या घेऊन आलेलो आहे। तर अहिल्यानगरकरांना आव्हान राहील, तुम्हाला कुठेही कुणाचंही परिस्थिती खराब असली तरी आपण त्या सगळ्या ऍडजस्ट करून बाईक त्यांना देणार आहे एकदम कमीत कमी डाऊन पेमेंट वरती। आणि गरीबाला परवडेल अशी गाडी या अहिल्यानगर शहरामध्ये माऊली बाईक घेऊन आलेले आहे। जसं नाशिक शहरामध्ये माऊलीने पूर्ण धुमाकूळ घालून टाकलेला आहे, तसं अहिल्यानगरमध्ये लवकरात लवकर आपलं अजून 2-3 शाखा होतील अशा हेतूने आपण अहिल्यानगरमध्ये उतरलेलो आहे। तर अहिल्यानगरमध्ये आज ओपनिंगच्या दिवशी आपल्या 3 गाड्या लगेच सेल झालेल्या आहेत। तर अहिल्यानगरकरांचं प्रेम हे कायम असू द्या, असंच असू द्या। तर मित्रांनो, परत आपण अहिल्यानगर शाखेला परत येणारच आहे। अहिल्यानगर शहरामध्ये माऊली बाईक होलसेलर हा नवीन ब्रँड आपल्या बोलेगाव या ठिकाणी आत्ताच आम्ही उद्घाटन करून सुरुवात केलेली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून माऊली बाईक होलसेलर ब्रँड हा आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करतोय आणि 6 शाखा आतापर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत आणि 7वी शाखा आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये त्यांनी सुरुवात केलेली आहे। अतिशय जनतेचा विश्वास या माऊली ब्रँडवर नाशिकमध्ये निर्माण झालाय आणि तेच विश्वास आज नगरमध्ये त्यांनी सुरुवात करून जनतेचा येणाऱ्या काळामध्ये ते विश्वास संपादित करणार आहे। निश्चितपणे एक चांगला ब्रँड आहे, सर्वसामान्य आणि गोरगरिबांसाठी महत्वाचं आहे। कारण की आज आपण पाहतो की जर एखादी मोटरसायकल खरेदी करायचं म्हटले तर आज किमती मोठ्या स्वरूपात वाढल्या कारणाने सर्वसामान्य ज्याचं हातावर पोट आहे, जो रोज काम करून खातो असा मनुष्य गाडी खरेदी करू शकत नाही। पण त्यामध्ये माऊली सारख्या होलसेलर ब्रँडनी नाशिकमध्ये एक चांगला विश्वास संपादित करून म्हणून त्यांचे 6 शाखा तिथं झाल्यात। आता 7वी शाखा त्यांनी नगर आपलं शहर निवडलंय, तर निश्चित येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये नगरकरांचा विश्वास देखील ते जसं नाशिकमध्ये कमावलाय तसंच नगरचा विश्वास देखील ते कमावते। नक्कीच ह्या ब्रँडचे मालक आदरणीय सोमनाथजी बेरड पाटील यांनी नाशिकमध्ये चांगल्या प्रकारे काम केलंय। आता नगरमध्ये
त्यांच्यामध्ये विश्वास आम्हाला आहे की चांगलं काम करतील. आणि विशेष म्हणजे आमच्या नगरचे आदरणीय दिनेश भाऊ जाधव यांना हे सोपवलंय. नक्कीच ते चांगलं काम करतील. आम्ही सर्वजण त्यांच्या सोबत आहोत. त्यांना या ब्रँडसाठी आणि येणाऱ्या काळासाठी नक्की जनतेचा विश्वास कमवा आणि सर्वसामान्य जनतेला या माध्यमातून एक सेवा चांगल्या प्रकारची त्यांची घडावी अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करून आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. या उद्घाटन प्रसंगी आमदार संग्राम जगताप, आमदार अक्षय कर्डिले, कुमार भाऊ वाकळे, प्रशांत वारे, आकाश भाऊ कातोरे, बाबूशेठ नागरगोजे, राजेश कातोरे, संपतदादा वारसकर, संतोष शिंदे, करण भाऊ गायकर, शिवाभाऊ तेलंग तसेच नगरसेवकांची हजेरी होती. सोशल मीडियावर सुप्रसिद्ध असलेले VMP आणि इतर अनेक सहकारीही कार्यक्रमाला हजर होते. तर सोमनाथ बेरड, दत्तात्रय बेरड, गणेश जाधव, संतोष भाऊ मोकाटे, शुभम भाऊ खुळे, अमोल आत्रे, अभय भाऊ धूस, अरुण भाऊ भोर, पप्पू भाऊ वाकळे आणि इतर गावकरी कामगार वर्गानं माऊली बाईकला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.